येऊन जर परमार्थ घडला तर हे सुद्धा भाग्य, इथे येऊन जर अन्नदान घडलं ते सुद्धा भाग्य, किमान सामान्यातल्या सामान्याशी जरी प्रेमाने बोलता आलं ते सुद्धा भाग्य, किमान त्या गादीची मर्यादा राखून जरी तुम्हाला चांगलं वागता आलं हे सुद्धा भाग्यच. बस मी तेव्हाही बोललो ना आत्ताही बोलतो, फार कमी वयामध्ये एक विद्वान रत्न तुम्हाला लाभलेलं आहे. किंमत कळेल नाही कळली, महाराष्ट्राचा दुर्दैव व्यक्ती गेल्यावर किंमत कळते. बरेचशा यादी मी मांडेल, विश्लेषण नाही, पण किमान आहे तोपर्यंत त्या व्यक्तीची किंमत कळून घ्या. एक काळ असा येईल, एक वाक्य असणार आहे, इतकं फार सावध बोलतोय आणि ऑनलाईन बोलतोय. एक काळ असा येईल की तुम्ही सांगत होते की आम्ही त्या संस्थांच्या दुसऱ्या सप्त्यामध्ये होतो आणि बाबा आमच्या समोर बसलेले असायचे, किंबहुना ही परंपरा यायला फार वेळ लागणार नाही. तर सगळ्यांनी तितकं सहकार्य करायचंय, कारण साधू जीवन कोणा करताय? आपल्यावानी एका दोत्राला गाठीन बँकेत कोटी कशाला? आपल्यावानी त्यांच्या कोणा करता समर्पित? हे जगाच्या कल्याणाचे ना. उघडिले अन्न क्षेत्राच्या